नमस्कार मंडळी, मी मयुरी स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आज थोडंसं काहीतरी हेल्दी करूया आणि खूप टेस्टी तर आहेच, हेल्दी आहे, वरून बनवायला सुद्धा सोपं आहे, काहीच बिघडण्याचे चान्सेस वगैरे शून्य आहेत अगदी। आज आपण बनवणार आहोत हे मुगापासून बनवलेले डोसे। चला तर बघूया कशा प्रकारे केलेले आहेत ते। तर सुरुवातीला हे जर तुम्हाला सकाळी नाश्त्यासाठी बनवायचे असेल तर रात्री तुम्हाला मूग भिजत ठेवावे लागतील। इथे हे मी मूग आणि तांदूळ सुद्धा भिजत ठेवलेले आहेत। 1 वाटी हे मुगाचं माप मी इथे घेतलेलं आहे। ही जी 1 वाटी आहे तेवढे मूग आहेत आणि साधारण 2 मोठे चमच एवढेच तांदूळ आहेत। तर हे तांदूळ आणि मूग आपण रात्री भिजत ठेवले होते रात्रभर आणि सकाळी हे मी नाश्त्यासाठी बनवलेले आहेत। तर हे चांगले भिजून झाल्यानंतर इथे मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत। हे एवढे मुगासाठी मी 2 वेळा हे भांडं मिक्सरचं लावून घेईन। इथे अर्धे मी सुरुवातीला घेते आणि त्यासोबतच मिरची, आलं आणि जिरं आता हे सगळं टाकून आपण मिक्सरला याचं बारीक वाटण करून घेणार आहोत। थोडंसं पाणी सुद्धा टाकीन मी यामध्ये, म्हणजे वाटायला चांगलं होईल। आणि आता हे वाटून घेऊया। इथे वाटण्यासाठी जास्त बारीक किंवा जाड असं ठेवायची गरज नाही आहे, मीडियम नॉर्मली आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे। ते बघू शकता जास्त बारीक सुद्धा नाही केलेलं आहे आणि जास्त जाड सुद्धा नाही आहे, म्हणजे मिरची आलं हे चांगलं त्यामध्ये वाटलं गेलं पाहिजे। आता हे मी एका भांड्यामध्ये काढून घेते आणि बाकीचे सुद्धा उरलेले मूग यामध्ये बारीक करून घेईन। आता यामध्ये इथे माझे सगळे करून झालेले आहेत। मूग आणि तांदूळ चांगले वाटून घेतलेले आहेत। मिरची वगैरे हे मी सुरुवातीला जे भांडं लावलं होतं त्यामध्येच टाकले आहे एकदाच। यामध्ये एक्स्ट्रा पाणी घालायची सुद्धा गरज नाही आहे, कारण वाटताना आपण जेवढं घेतलं होतं तेवढं पुरेसं आहे। आपण जसं नॉर्मली डोशाचं बॅटर बनवतो तशा प्रकारे याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आणि पुन्हा एकदा ढवळून घ्यायचं आहे। यामध्ये सोडा वगैरे सुद्धा टाकायची काहीच गरज नसते। पुन्हा एकदा ढवळून घेऊया आणि जर तुम्हाला ठेवायचं असेल 15-20 मिनिटं ठेवू शकता आणि जर पटकन बनवायचे असेल तर तसंही करू शकता। तर इथे आपलं बॅटर रेडी आहे। तवासुद्धा तापलेला आहे। मी वरून थोडंसं तूप लावणार आहे, तूप किंवा तेल यामध्ये कशामध्येही बनवू शकता। आणि जसं आपण नॉर्मली डोसा बनवतो तशाच प्रकारे अगदी बनवून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर यावर आपण झाकण लावून फक्त 2 मिनिटासाठी ठेवणार आहोत। 2 मिनिटानंतर आपण काढूया। जर वरची बाजू ओली असेल तर पुन्हा एकदा झाकून ठेवणार आहोत आणि सुकली असेल तर मग पलटू शकतो। त्याआधी मी कडेने थोडंसं अजून तूप सोडणार आहे, त्यामुळे आपला डोसा आहे तो पलटायला आणि खालून निघायला इझी पडेल। त्यासाठी तूप घालून ठेवल्यानंतर मी 2 मिनिटासाठी पुन्हा एकदा ठेवलेला आहे झाकण लावून। आणि आता आपण हा परतून घेऊया। बघू शकता किती इझिली तव्याने हा डोसा सोडलेला आहे तो। तुम्ही दोन्ही बाजूने सुद्धा भाजू शकता किंवा असा सुद्धा आपला खाण्यासाठी तयार आहे। अशा प्रकारे फक्त साधे डोसे सुद्धा बनवून खाऊ शकता किंवा मग याला अजून हेल्दी करण्यासाठी मी दुसरा सुद्धा दाखवते तुम्हाला। सुरुवातीला आपण जसा नॉर्मली डोसा बनवतो तसाच प्रकारे बनवायचा आहे, पण थोडासा याला जाड ठेवायचा आहे, अगदी थोडासा। आणि वरून आपल्याला त्याच्या बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे। सोबत मी पनीरसुद्धा किसून टाकणार आहे। पनीरसोबत मी चीजसुद्धा टाकलेला आहे। यामध्ये तुम्ही बीट, गाजर वगैरे सुद्धा टाकू शकता, जितकं जमेल तितक्या प्रकारे आपण याला हेल्दी बनवू शकतो। अजून बाजूने मी तूप सोडते अजून थोडंसं आणि झाकण लावून आपण हे ठेवून देऊया। यानंतर याला परतायची गरज नाही आहे, परतला तर तो सगळं पनीर चीज तव्याला चिटकेल, त्यामुळे परतायचा नाही आहे। एका साईडनेच आपण हा भाजून घेणार आहोत आणि फोल्ड करून खाण्यासाठी तयार आहे। वरून थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकते मी अजून टेस्टी आणि चव जास्त चांगली येण्यासाठी। तयार आहेत आपले हे सगळे डोसे। मी बाकीचे सुद्धा करून घेते आहे, पण साध्या डोशापेक्षा ना मला हा असा जास्त आवडला। आता आपण पटकन चटणीसुद्धा बघूया। ओलं खोबरं, चण्याची डाळ, मिरची, आलं, लसूण, कोथिंबीर, मीठ हे सगळं टाकून आपण हे वाटून घेणार आहोत आणि चटणीसुद्धा तयार आहे आपली झटपट। तर इथे हे डोसे सगळे तयार झालेले आहेत। कसे वाटत आहेत हे नक्की सांगा कमेंट करून। व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल ना तर सबस्क्राईबसुद्धा करा। मस्तपैकी मी गरमागरम हे डोसे आणि चटणी एन्जॉय करते आहे। आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।